नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मास्टर माइंड करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मनस्वी स्वागत। मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे, राज्यशास्त्रामध्ये गोल्ड मेडल। आपल्यासमोर राज्यघटनेचं अतिशय महत्त्वाचं प्रकरण आपल्यासमोर घेऊन आलो आहे, ते म्हणजे राज्यघटनेतले मूलभूत हक्क। अतिशय महत्त्वाचं प्रकरण। आता हे प्रकरण स्पर्धा परीक्षेलाही महत्त्वाचं आहे, पण आपण या देशात राहिल्याच्या नंतर तुम्हाला हक्क काय आहेत हे समजले पाहिजेत, आणि म्हणून अतिशय महत्त्वाचं प्रकरण असणार आपल्याला आज अभ्यासायचं आहे, मूलभूत हक्क। आता या मूलभूत हक्कावर काय प्रश्न विचारतात, तर मूलभूत हक्कावर पहिला प्रश्न विचारतात की मूलभूत हक्क कोणासाठी असतात, तर त्याचं उत्तर आहे की मूलभूत हक्क जनतेसाठी असतात, जनतेसाठी असतात। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की जन्मलेल्या बाळापासनं वयोवृद्ध माणसापर्यंत सगळ्याला मूलभूत हक्क सहजासहजी मिळतात। ह्याच्यासाठी संघर्ष, आंदोलन, मोर्चे काढायची गरज नाही आहे। आणि म्हणून इथं लक्षात एवढंच ठेवायचं की हे मूलभूत हक्क सगळ्यासाठी असतात। अगदी लहान बाळ असेल, एखाद्या आईच्या पोटामध्ये लहान बाळ आहे, एखाद्या सेकंदाचं बाळ आहे, आणि त्या आईनं जर त्याला मारलंय तर आई दोषी आहे। एखाद्या आईच्या पोटामध्ये बाळ आहे, विशिष्ट कालावधीच्या नंतर जर आईनं मारून टाकले तर आई दोषी आहे। भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला जीवन जगायचा अधिकार आहे। जर तुमच्या कोणी मागं लागलं असेल, तुझा जीव घेतो, काठी घेऊन, कत्ती घेऊन, आहे ना, शस्त्र घेऊन जर तुमच्या मागं लागला असेल, तुझा जीव घेतो, तर तुम्हाला संरक्षण आहे। आणि म्हणून लक्षात ठेवायचं की प्रत्येक व्यक्तीला हे मूलभूत हक्क सहजासहजी मिळतात, ह्याच्यासाठी संघर्ष करायची गरज नाही आहे। त्याच्या पुढे जाऊन अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, हे मूलभूत हक्क मग आपण कुठल्या देशाकडून घेतले असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे की आपण अमेरिकेकडून हे मूलभूत हक्क घेतले। अमेरिकन घटनेत मूलभूत हक्क आहेत, आणि तीच श्रृंखला आपण उचलायचा प्रयत्न केला आहे, आणि राज्यघटनेमध्ये हे मूलभूत हक्क आपण घेतले आहेत। त्याच्या पुढे जाऊन अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, काय लक्षात ठेवायचा की राज्यघटनेमध्ये जेव्हा मूलभूत हक्काचा समावेश केला जात होता, अशा वेळेस आपण काही समित्या निर्माण केल्या, म्हणजे संविधान सभेनं समित्या निर्माण केल्या। कोणत्या समित्या निर्माण केल्या असा जर प्रश्न तुमच्यासमोर निर्माण झाला तर त्याचं उत्तर आहे की मूलभूत हक्क समिती निर्माण केली। आता ह्याच्यावर प्रश्न काय विचारला आहे की प्रश्न असा विचारला आहे की राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची समिती कुठली समिती निर्माण केली, तर त्याचं उत्तर आहे मूलभूत हक्क समिती। मग स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारला गेला आहे की या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण, असा जर प्रश्न तुमच्यासमोर निर्माण झाला तर त्याचं उत्तर आहे की सरदार पटेल, सरदार वल्लभभाई पटेल, आहे ना, सरदार वल्लभभाई पटेल हे या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते। आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, काय लक्षात ठेवायचं की या मूलभूत हक्क समितीची उपसमिती होती, आहे ना, मूलभूत हक्क समितीची उपसमिती होती, आणि या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे जे.बी. कृपलानी, आहे ना, जे.बी. कृपलानी हे मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे। आणि अतिशय महत्त्वाचे असणारे हक्क पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, तुम्हाला स्पर्धा परीक्षेला तरी हक्क महत्त्वाचे आहेत, पण आपण या देशात राहिल्याच्या नंतर तुम्हाला हक्काची जाणीव झाली पाहिजे। कोणी जर अन्याय केला तर आपण पेटून उठलं पाहिजे। हक्क जगायला शिकवतात, हक्क लढायला शिकवतात, अन्यायाचं परिमार्जन करायला शिकवतात, आणि म्हणून अतिशय महत्त्वाचे असणारे हक्क आपल्याला आज पाहायचे आहेत। आणि म्हणून हक्क या पद्धतीनं सुरुवातीचा जो भाग आहे तो हक्काच्या संदर्भातला आपल्याला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे। त्याच्या पुढे जाऊन अतिशय महत्त्वाचा अजून एक मुद्दा कोणता की राज्यघटनेमध्ये सुरुवातीला किती हक्क होते असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे की सुरुवातीला 7 हक्क होते मित्रांनो, 7 हक्क होते, पण आता सध्या नाही आहेत। किती हक्क आहेत असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर सध्या 6 हक्क आहेत, आहे ना। आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की सुरुवातीला 7 होते, मग सध्या 6 आहेत, आता एक कुठला वगळला असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे। बघा की आपण संपत्तीचा हक्क वगळला, आहे ना, संपत्तीचा हक्क आपण वगळला, आता कुठल्या कलमात होता असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे की कलम 31 मध्ये हा संपत्तीचा हक्क होता। आणि अजून एक कलम होतं ते म्हणजे स्वातंत्र्यात मधलं 19 फ हे कलम होतं।
आहे ना, कितीही संपत्ती मिळवा, बंधन नव्हतं. कधी नाही ती स्वातंत्र्य मिळालं. हजारो कोटी रुपये काही लोकांनी गोळा केले. टॅक्स भरलं काय, न भरलं काय, कितीही संपत्ती खोऱ्यानं लोक उडायचे, वाममार्गानं संपत्ती मिळवायचे, भांडणं व्हायचे, तंटे व्हायचे. मग सरकारच्या समोर प्रश्न निर्माण झाला की संपत्तीचा हक्क आता का आपण कायदेशीर करू नये. आणि मग नंतरच्या काळामध्ये कायदेशीर केला. इथं लक्षात एवढंच ठेवायचं की संपत्तीचा हक्क कुठल्या कलमात होता, तर कलम 31 मध्ये होता आणि कलम 19 फ मध्ये होता. आणि हा संपत्तीचा हक्क आपण काय केला तर वगळला आणि कुठं समाविष्ट केला, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. राज्यघटनेच्या भाग 12 कलम 300A मध्ये आहे ना, कायदेशीर हक्क म्हणून आपण समाविष्ट केला. काय म्हणून तर कायदेशीर हक्क. बघा, तुमची भरपूर प्रॉपर्टी आहे, तुम्ही वाम मार्गानं कमवली आहे तर तुमचं संरक्षण नाही. पण तीच प्रॉपर्टी जर चांगल्या मार्गानं कमवली आहे तर तुमचं संरक्षण. तुम्ही टॅक्स भरताय, तुम्ही प्रामाणिक आहात, आहे ना. आता रात्री बेरात्री काही लोकांना संपत्तीमुळे झोप येत नाही आणि म्हणून तुम्ही साधी मागणी करा पोलीस स्टेशनला की साहेब मी भरपूर टॅक्स भरतो, माझ्या जीवाला धोका आहे, रात्री बेरात्री मी दचकू उठतो, मग मला संरक्षण द्या. तर तुम्हाला संरक्षणसुद्धा देतं आहे, कारण तुमच्यापासून त्याचा फायदा आहे, शासनाचा फायदा आहे. तुम्हाला बँकेच्या लॉकर उपलब्ध करून देतं. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला पिस्तूलसुद्धा, त्याचं लायसन्ससुद्धा मिळतं आहे, कारण तुमच्यापासून त्याचा फायदा आहे. आणि म्हणून इथं लक्षात एवढंच ठेवायचं की सुरुवातीला संपत्तीचा हक्क, कितीही संपत्ती मिळवा, बंधन नव्हते, आहे ना. टॅक्स भरलं काय, न भरलं काय, बंधन नव्हते. पण आता मात्र जर आपण टॅक्स नाही भरलं तर मात्र चालत नाही, आहे ना. आणि म्हणून हा जो हक्क आहे संपत्तीचा आपण काय केला तर कायदेशीर केला. अजून एक महत्त्वाचं उदाहरण आपल्याला पाहता येईल की रामदेव बाबा हजारो कोटीचा मालक आहे. रामदेव बाबाला अनेक लोकांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. रामदेव बाबा कुठं सापडत आहे का, पण रामदेव बाबा सापडले नाहीत, कारण रामदेव बाबांनी अनेक उद्योग संस्था उभा केल्या. हजारो कोटी रुपये रामदेव बाबाचा टॅक्स सरकारला जातो. रामदेव बाबापासून सरकारला फायदा आहे ना. एखाद्या भागामध्ये जर रामदेव बाबांनी उद्योग सुरू केला आहे, सरकारकडे मागणी केली मला जमीन द्या, मिळते, मला पैसा उपलब्ध करून द्या, मिळते, पण आपल्यासारख्याला मिळत नाही, कारण रामदेव बाबांनी पत निर्माण केली आहे. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की ती संपत्ती जर बेकायदेशीर राहिली असती तर रामदेव बाबाला कधी अटक झाली असती, परंतु टॅक्स भरत असल्यामुळं त्यांना अटक नाही आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की बऱ्याचशा लोकांना आता लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये शिक्षा झाली आहे ना. आणि म्हणून पैशाचा हिशोब देता आला नाही. छगन भुजबळ साहेबाची तशीच अवस्था आहे. मी उघड टीका म्हणून नाही आहे, पण माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की जर तुमची बेहिशोबी मालमत्ता असेल तर तुमचं संरक्षण नाही आहे, पण ती संपत्ती जर चांगल्या मार्गाने कमवली असेल तर तुमचं संरक्षण आहे. आणि म्हणून इथं लक्षात एवढंच ठेवायचं की सुरुवातीला राज्यघटनेमध्ये किती हक्क होते असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 7 हक्क होते आणि सध्या किती हक्क आहेत तर 6 हक्क आहेत, हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा की या मूलभूत हक्काचा भाग कोणता आहे तर हा 3रा भाग आहे. मित्रांनो, आपण संघराज्याचा भाग पहिला पाहिले आहे, नागरिकत्वाचा भाग 2रा पाहिला आहे, आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा राज्यघटनेचा 3रा भाग काय तर मूलभूत हक्काचा भाग आहे. आणि इथं अतिशय महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचा काय बघा की राज्यघटनेचा 3रा भाग काय म्हणून ओळखला जातो असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. मित्रांनो, काय तर राज्यघटनेचा हा 3रा भाग भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखला जातो, आहे ना. आता मॅग्ना कार्टा हा कुठून घेतलाय आपण शब्द, किंवा भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा आपण 3ऱ्या भागाला म्हणतो, पण मॅग्ना कार्टा आणि हा 3रा भाग याचा काय तारतम्य आहे तर इथे एक लक्षात ठेवायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायचं अतिशय महत्त्वाची. कोणती बघा तर 1215 मध्ये ब्रिटिश राजा जॉन, आहे ना, ब्रिटिश राजा जॉन, ब्रिटिश राजा आहे बरं हा. तर या ब्रिटिश राजा जॉन यानं तिथले जे काही इंग्लंडमधले अमीर आणि उमराव लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये, म्हणजे सामान्य लोकांचा ते छळ करायचे, आणि त्यांच्या विरोधामध्ये या ब्रिटिश राजा जॉन यानं हक्काची सनद काढली, आणि त्या हक्काच्या सनदीला मॅग्ना कार्टा म्हणतात.
ती श्रृंखला आपण घ्यायचा इथं प्रयत्न केला आहे, पण मूलभूत हक्क अमेरिकेकडून घेतले आहेत हे विसरायचं नाही. राज्यघटनेचा भाग 3 काय म्हणून ओळखला जातो, तर भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखला जातो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याच्यावर राज्यसेवा, कंबाईनची परीक्षा किंवा इतर स्पर्धा परीक्षेला सुद्धा प्रश्न आहे. आणि म्हणून हाही मुद्दा तुम्हाला या पद्धतीनं सांगता आला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन अतिशय महत्त्वाचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा कोणता, तर राज्यघटनेमध्ये हे मूलभूत हक्काचं कलम कोणतं आहे असा जर प्रश्न विचारला तर अगदी 12 ते 35 पर्यंत हे मूलभूत हक्काचं कलम आहे ना. 12 पासून 35 पर्यंत मूलभूत हक्काचे हे कलम आहेत. एवढे कलमे खर्च आपण केलेत मूलभूत हक्कावर, कारण मूलभूत हक्क हे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, काय लक्षात ठेवायचं, की हे सगळे मूलभूत हक्क आपल्याला सहजासहजी मिळतात. आणि मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असतात मित्रांनो. न्यायप्रविष्ट म्हणजे जर तुमच्यावर कोणी अन्याय केला आहे तर न्यायालयाकडून ते हक्क तुम्हाला पुन्हा मिळवून दिले जातात. तुमच्यावर अन्याय केला आहे तर तुम्हाला न्यायाची वागणूक हे हक्क देतात. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की हक्क, मूलभूत हक्क हे खालीलपैकी कुठली गोष्ट ही न्यायप्रविष्ट असते नसते असा प्रश्न विचारतात, तर हे मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असतात. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचं काय बघा, की देशामध्ये राजकीय लोकशाहीची स्थापना करणं हे मूलभूत हक्काचं उद्दिष्ट आहे. हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून अतिशय महत्त्वाचा मुद्दा या पद्धतीनं देता आला पाहिजे. हे सगळेच्या सगळे मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट असतात, सगळ्यासाठीच मूलभूत हक्क राहतात. सामान्यापासून ते अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत मूलभूत हक्क राहतात आणि सहजासहजी मिळतात. इथं अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं, की 6 मूलभूत हक्क आहेत. आता मागं एका दिल्लीच्या उच्च न्यायालयानं दिलेला निकाल आहे, भीक मागणं हक्क आहे का, तर भीक मागणं हा हक्क नाही तर ती सवय आहे. दिल्लीच्या उच्च न्यायालयानं दिलेला निकाल आहे. अनेक भिकारी दिल्लीमध्ये आणि भिकाऱ्यांच्या विरोधामध्ये लोक गेले तिथल्या हायकोर्टामध्ये आणि सांगितलं की भीक मागणं हा गुन्हा ठरवा, आहे ना. काही लोक भीक मागणं माझा हक्क आहे म्हणतात, पण मित्रांनो भीक मागणं हा मूलभूत हक्क नाही तर ती सवय आहे, ती बदलली पाहिजे, आहे ना. का भीक मागतात ह्याचाही शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये अनेक पुजारी दिसतात. तर नवरात्र चालू आहे मित्रांनो, आहे ना. तुळजापूरची अंबाबाई किंवा अनेक देवीच्या ठिकाणी बाहेर भिकारी बसलेले असतात, देवाच्या नावावर जगतात, तो भाग वेगळा. परंतु मित्रांनो आपल्या हिंदूची देवस्थानं, तुम्ही पंढरपूरला जा, तिथंसुद्धा अनेक भिकारी वाळवंटामध्ये दिसतात. कुणी आंधळ्याचं सोंग घेतं आहे, कुणी मुख्याचं सोंग घेतं आहे आणि भीक मागतात. भीक मागणं हा मूलभूत हक्क नाही मित्रांनो. तुम्ही शीखांचे जर देवस्थान बघितले तर शीख स्वाभिमानी आहेत. शीख कधीच कोणासमोर हात पसरत नाही आहेत, तडफडून मेले तरी बेहत्तर, पण शीख लोक हात पसरत नाही आहेत. तुम्ही गुरु का गद्दीला जा नांदेडला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं शीख समुदाय आहे आणि शीख स्वाभिमानी आहे. तिथल्या मंदिरात जा, तुम्हाला एकसुद्धा भिकारी दिसणार नाही. आपण डोक्यावर रुमाल बांधला आहे, तिथले नियम आहेत, डोक्यावर रुमाल बांधला पाहिजे. जेव्हा आपण मुख्य त्या मंदिराच्या आवारात जातो तेव्हा पाय धुवून आपल्याला वरी जाता येतं आहे. रचनाच तशी बनवली आहे. आणि मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊजेपर्यंत पाय पूर्णपणे सुकून जातात. आपण त्या गुरु का गद्दीचं दर्शन घेतो, डोळे उघडल्याच्यानंतर तुपातला प्रसाद आहे, 1 रुपया द्यायची गरज नाही, नारळ नाही, आहे ना, फुलं नाही, आणि आपल्याला प्रसन्न वाटतं आहे. जेव्हा आपण गोल गरक्या मारतो तेव्हा दर्शन झाल्याच्या नंतर आपल्याला मोफत लंगर आहे आणि लगेचच आपल्याला एवढ्या सगळ्या सोयीसुविधा आहेत. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की भीक मागणं हा गुन्हा नाही, ती सवय आहे. दिल्लीच्या उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, अशा पद्धतीनं हे मूलभूत हक्क प्रत्येकाला मिळतात आणि सहजासहजी मिळतात. एवढं जरी लक्षात ठेवला तर या पद्धतीनं पुरेसं आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचं, तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, काय सांगितलं आहे की मूलभूत हक्काचं कलम कोणतं, तर अगदी कलम 12 ते 35 पर्यंत मूलभूत हक्क. मग दुसरा प्रश्न, किती हक्क आहेत सध्या, तर सध्या 6 हक्क आहेत. मग कोणते कोणते आहेत, तर नंबर 1 आहे समानतेचा हक्क, आहे ना, समानतेचा हक्क आहे. नंबर 2 स्वातंत्र्याचा हक्क आहे ना. त्याच्या पुढे जाऊन मग कुठला हक्क आहे अजून, तर नंबर 3 आहे शोषणाच्या विरुद्धचा हक्क, आहे ना. त्याच्या पुढे जाऊन अजून कुठलं आहे, तर 4था आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, आहे ना. धर्म स्वातंत्र्य तुम्हाला आहे. कुठलं धर्म स्वातंत्र्य आपल्याला पाहायचं आहे. त्याच्या पुढे जाऊन कुठला मुद्दा, तर 5वा जो हक्क आहे तो म्हणजे कोणता, तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, आहे ना.
आणि त्याच्या पुढे जाऊन सर्वात शेवटचा जो हक्क आहे 6वा, तो म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे ना. राज्यघटनेमध्ये अशा पद्धतीनं या 6 स्वातंत्र्याची हमी दिली आहे. आणि 7वा जो हक्क आहे तो आत्ताच मी सांगितल्यासारखं संपत्तीचा हक्क कधी वगळला आहे तर 44वी घटना दुरुस्ती झाली. कधी झाली असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 1978मध्ये झाली. आणि हा संपत्तीचा हक्क वगळला आहे आणि कायदेशीर केला आहे. तुमच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, चांगल्या मार्गाने कमवा, तुमचं संरक्षण. परंतु तीच प्रॉपर्टी जर वाम मार्गाने तुम्ही कमवली असेल तर बिनभाड्याची खोली तुम्हाला दाखवल्याशिवाय तो हक्क राहत नाही आहे. अशा पद्धतीनं हे मूलभूत हक्क अतिशय महत्त्वाचे तुम्हाला या पद्धतीनं एकंदरीत सांगता आले पाहिजेत. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा काय की मी आता सांगितलं तुम्हाला की 6 हक्क आहेत. मग हक्काचं कलम कुठून सुरू होतं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे आहे ना. की हक्काचं जे कलम आहे मूलभूत हक्काचं कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की कलम 12 आणि 13 काय आहे तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. बघा कलम 12 काय आहे तर कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्या आहे. राज्यसंस्थेची व्याख्या. आता या राज्यसंस्थेमध्ये कुठले घटक येतात असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. कुठले घटक येतात मित्रांनो राज्यसंस्थेमध्ये तर या राज्यसंस्थेमध्ये केंद्रीय कायदे मंडळ, केंद्रातलं बरं केंद्रीय कायदे मंडळ. अजून काय येतं याच्यामध्ये तर केंद्रातलं कार्यकारी मंडळ येतंय मित्रांनो. अजून काय येतं ह्याच्यामध्ये तर घटक राज्याचं कायदे मंडळ येतंय आणि घटक राज्याचं कार्यकारी मंडळ ह्याच्यामध्ये येतंय. कलम 12 मध्ये कलम 12 काय सांगतंय तर कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्या. मूलभूत हक्कातलं कलम आहे. मूलभूत हक्क कुठल्या कलमापासून सुरू होतात 14 पासून होतात. मग 12-13 काय आहे तुमच्या समोर त्याचं विवेचन मी करतोय. कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्या आहे. या राज्यसंस्थेमध्ये कुठले घटक येतात तर केंद्रातलं कायदे मंडळ येतंय, केंद्रातलं कार्यकारी मंडळ येतंय, घटक राज्याचं कायदे मंडळ विधिमंडळ येतंय आणि घटक राज्याचं हे कार्यकारी मंडळ येतंय. अजून कुठले घटक येतात मित्रांनो तर ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था येतात आहे ना. ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था येतात. ह्याच्यामध्ये अजून काय येतंय तर ह्याच्यामध्ये बँका येतात, ह्याच्यामध्ये LIC येते, ह्याच्यामध्ये गॅस एजन्स्या येतात, नोंदणीकृत सगळ्या संस्था येतात आहे ना. जेवढ्या बँका आहेत SBI वगैरे अशा बँका येतात. कशासाठी येतात कशासाठी ह्याच्यामध्ये आपण समाविष्ट केलं आहे कलम 12 मध्ये असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे आहे ना. ह्याच्यामध्ये ट्रस्ट येतात, सहकारी संस्था येत नाही आहेत, BCCI येत नाही. अशा पद्धतीचा निकाल मागं सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की हे सगळे घटक याच्यामध्ये येतात. कशासाठी येतात जर या राज्यसंस्थेनं सामान्यातल्या आहे ना सामान्य माणसाचं हित डावललंय, मूलभूत हक्क डावलला आहे तर या राज्यसंस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याची क्षमता सामान्यातल्या सामान्य माणसाला आहे. म्हणून इथं लक्षात ठेवायचं की या राज्यसंस्थेमध्ये कुठले घटक येतात तर हे सगळे घटक येतात. एक उदाहरण सांगतो मित्रांनो. LIC आपण काढतो, LICचे हप्ते आपण भरतो, पण LICनं जर तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही पैसे भरलेत पण तुम्हाला पैसे मिळत नाही आहेत तर अशा वेळेस या LICच्या सगळ्या अधिकाऱ्याला या LIC या संस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात तुम्हाला कलम 12 नुसार उभा करता येते. कारण हे मूलभूत हक्क काय आहेत तर हे न्यायप्रविष्ट आहेत. कायदे मंडळानं कार्यकारी मंडळानं एखादा निर्णय घेतला आहे तुमचे मूलभूत एका जरी व्यक्तीचे हक्क डावलले तर कलम 12 प्रमाणे या संस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करता येतं. एखादी स्थानिक स्वराज्य संस्थेमधला एखादा घटक आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला की एखादी ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीनं काय केलं आहे की पाणीपुरवठा अशुद्ध केला आहे आणि एखाद्या व्यक्तीचा जीव गेला आहे तर त्या जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मित्रांनो. त्या ग्रामपंचायतीनं तुमच्या व्यक्तीचा जीव घेतला आहे तर तुम्हाला त्या ग्रामपंचायतीला ग्रामसेवक सरपंच जेवढे घटक आहेत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करता येते. कारण कलम 12 मध्ये ह्या राज्यसंस्थेच्या व्याख्या आहेत आणि नुसतं राज्यसंस्थेच्या व्याख्या नाहीत तर या राज्यसंस्थेवर कारवाई करण्याची भूमिकासुद्धा न्यायालयाची आहे. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे. कलम 12 काय सांगताय असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर राज्यसंस्थेची व्याख्या हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन कलम 12 झालं तर आता कलम 13 काय आहे तर कलम 13 मूलभूत हक्काच्या संदर्भात विसंगत कायदे ह्याच्या संदर्भातलं कलम आहे.
आहे ना, मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये विसंगत कायदे. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय येतं आहे? आता बऱ्याचशा गोष्टी येतात ह्याच्यामध्ये, पण लक्षात ठेवायचं की पहिला मुद्दा ह्याच्यामध्ये काय येतो, तर न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्त्व ह्याच्यामध्ये येतं आहे ना. कलम 13(1) मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन. आता मी प्रश्न विचारणार मुलांनो, कशाला म्हणायचं न्यायालयीन पुनर्विलोकन? तर बघा, संसदेनं केलेला कायदा घटनेच्या विरुद्ध असेल किंवा मूलभूत हक्काचं अतिक्रमण करणारा असेल तर असा कायदा रद्द करण्याची तरतूद कोणाला आहे, तर सर्वोच्च न्यायालयाला आहे. याला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणायचं. आपले पूर्वीचे व्हिडिओ जर पाहिले तर त्याच्यात मी खूप विस्तृत सांगितलं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं की कलम 13 मध्ये काय सांगतंय, तर मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये विसंगत कायदे याच्यामध्ये येतात. आणि कलम 13(1) मध्ये काय येतं आहे, तर त्याचं उत्तर आहे न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्त्व ह्याच्यामध्ये येतं आहे. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की कलम 13(2) काय सांगते, तर कायदा रद्द करण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे. हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कायदा रद्द करायचा अधिकार कोणाला आहे? न्यायालयाला आहे ना. कायदा रद्द करण्याची तरतूद कलम 13(2) मध्ये आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, कलम 13(3) काय सांगतंय, तर कायद्याची व्यापक व्याप्ती आहे ना. कायद्याची व्यापक व्याप्ती कुठल्या कलमात आहे, तर कलम 13(3) मध्ये आहे ना. त्याच्यामध्ये संसदेनं केलेला कायदा, राज्याच्या विधिमंडळानं केलेला कायदा, राष्ट्रपतीनं काढलेला वटहुकूम कुठल्या कलमानं, कलम 123नं, राज्यपालानं काढलेला वटहुकूम कलम 213नं. रूढी, प्रथा, परंपरा ह्याच्यामधून निर्माण झालेले जे काही कायदे आहेत, तर या कायद्याला सुद्धा न्यायालयात आव्हान देता येतं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की कलम 13(3) काय सांगते, तर या कायद्याची व्यापक व्याप्ती असणारं हे अतिशय महत्त्वाचं कलम तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन अतिशय महत्त्वाचा मुद्दा, कलम 13(4) काय सांगते, तर 368 कलमानं जी काही घटनादुरुस्ती केली गेली आहे, तर त्या घटनादुरुस्तीला आव्हान देता येत नाही. अशा पद्धतीनं की सुरुवातीच्या काळामध्ये की कलम 368 कलमाला आव्हान देता येत नाही, अशा पद्धतीचे अनेक निकाल आहेत. पण इथं लक्षात ठेवायचं की 368 कलमाला सुद्धा किंवा 368 कलमानं केलेल्या घटनादुरुस्तीला सुद्धा आव्हान देता येतं आहे. केशवानंद भारतीच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1973 मध्ये दिलेला निकाल आहे. आणि म्हणूनच 99वी घटनादुरुस्ती रद्दबातल केली आहे मित्रांनो. न्यायिक आयोगाच्या संदर्भातली पूर्वीची कॉलेजियम पद्धत रद्द करून आहे ना न्यायिक आयोग निर्माण केली होती. आणि म्हणून 99वी घटनादुरुस्ती, खालीलपैकी कुठली घटनादुरुस्ती रद्द झाली आहे, तर 99वी घटनादुरुस्ती रद्द झाली आहे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजेच इथं लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं की 368 कलमानं केलेली घटनादुरुस्ती याला सुद्धा आव्हान देता येतं आहे, अशा पद्धतीचा हा विचार आहे. आणि म्हणून कलम 12-13 काय सांगतंय, तर कलम 12 मध्ये लक्षात ठेवायचं की राज्यसंस्थेची व्याख्या आहे. आणि या राज्यसंस्थेमध्ये हे सगळे घटक येतात. या राज्यसंस्थेच्या आता बँकेने तुमची फसवणूक केली आहे, तर बँकेला सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करता येते, कारण हे मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. आणि कलम 13 मध्ये ह्या 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या की न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्त्व, कायदा रद्द करण्याची तरतूद आणि त्याच्या पुढे जाऊन कायद्याची व्यापक व्याप्ती. या व्यापक व्याप्तीमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी येतात, तर संसदेनं केलेले कायदे, राज्य विधिमंडळानं केलेले कायदे, राष्ट्रपती, राज्यपालानं काढलेले वटहुकूम, रूढी, प्रथा, परंपरा या माध्यमातून झालेले जे काही नियम आहेत, तर या नियमाला सुद्धा आव्हान देता येतं आहे. आणि 368 कलमानं घटनादुरुस्ती जी काही केली आहे, तर त्या घटनादुरुस्तीला सुद्धा रद्द करण्याची जी काही क्षमता आहे ती सर्वोच्च न्यायालयाला आहे. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की कलम 12-13 ही मूलभूत हक्कातलं कलम आहे. आणि मूलभूत हक्क सुरू होतात मग कलम 14 पासून, मग 12-13 काय आहे, तर हे खूप मोठं प्रेझेंटेशन किंवा खूप मोठी माहिती आपण द्यायचे प्रयत्न केला आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन या कलम 12-13च्या नंतर अतिशय महत्त्वाचा जो पहिला मूलभूत हक्क आहे, राज्यघटनेतला पहिला मूलभूत हक्क कोणता, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे की पहिला हक्क आहे कोणता. बघा, तर पहिला हक्क आहे मित्रांनो समानतेचा हक्क. समानता म्हणजे सगळे समान आहे ना, गरीब सुद्धा समान आणि श्रीमंतातला श्रीमंत सुद्धा समान. इथं पैशाचा हे नाही आहे, इथं पैशाचा लवलेश नाही आहे, किंवा इथं तू मोठा मी मोठा अशा प्रकारचा प्रकार नाही आहे, तू गरीब मी मोठा असाही भेद नाही आहे. आणि म्हणून सगळे समान. मग परीक्षेला प्रश्न विचारला आहे राज्यघटनेतला पहिला हक्क कोणता, तर समानतेचा हक्क आहे मित्रांनो. समानता, सगळे समान आहेत.
मग परीक्षेला प्रश्न अजून एक विचारला आहे की हा समानतेचा हक्क कुठल्या कलमात आहे, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर कलम 14 ते 18 मध्ये आहे मित्रांनो. खूप महत्त्वाची माहिती. समानतेचा हक्क कलम 14 ते 18 आहे. 12, 13 काय आहे ह्याच्या अगोदर मी विश्लेषण केलं आहे ना. मूलभूत हक्काचे कलम कोणते तर 12 पासून 35 पर्यंत. मग पहिला हक्क कोणता तर समानतेचा. या समानतेच्या हक्कामध्ये नेमकं काय येतं आहे तर पहिला मुद्दा येतो मित्रांनो की समानतेच्या हक्कामध्ये कलम 14 येतं आहे. काय सांगतंय कलम 14, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका काढा, तुम्ही TETची प्रश्नपत्रिका काढा, तुम्ही तलाठी, ग्रामसेवक, STI, राज्यसेवा कुठलीही परीक्षा काढा तर या परीक्षेमध्ये या समानतेच्या हक्कावर प्रश्न आहे. एखादा तरी प्रश्न असतो मित्रांनो. आणि समानतेचा हक्क नेमका काय आहे तर कलम 14 ते 18 मध्ये हक्क आहे. कलम 14 काय सांगते असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. कलम 14 सांगते मित्रांनो काय बघा तर कायद्यासमोर सगळे समान आहेत, आहे ना. कायद्यासमोर समानता. आता कायदा हा सगळ्यासाठी समान आहे. गरीब जरी व्यक्ती असेल गरिबासाठीही कायदा सारखाच आहे आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसासाठी सुद्धा कायदा समान आहे. तू गरीब आहे तू श्रीमंत आहे असं कायदा कधीच म्हणत नाही. कायदा हा सगळ्यासाठी समान आहे. मग परीक्षेला अजून एक प्रश्न विचारला गेला आहे कायद्यासमोर समानता हे तत्व भारतानं कुठल्या देशाकडून घेतलं तर त्याचं उत्तर इंग्लंड आहे ना. आपण इंग्रजाकडून कायद्यासमोर समानता हे तत्व घेतलंय. आणि अजून एक संकल्पना इथं तयार होते कोणती बघा तर कायद्यापासून समान संरक्षण, आहे ना. कायद्यासमोर समानता हे तत्व आपण ब्रिटिशाकडून घेतलंय पण कायद्यापासून समान संरक्षण, आहे ना. समान संरक्षण, कायद्यापासून समान संरक्षण. आता कायदा हा सगळ्यासाठी समान आहे पण कायदा सर्वांचं समान संरक्षण सुद्धा करतंय. एक उदाहरण सांगतो मित्रांनो. काय उदाहरण आहे. जर आपल्यावर अन्याय झाला, कायदा सगळ्यासाठी समान आहे, तुमची कुवत नसेल, तुमच्यावर ज्या व्यक्तीनं अन्याय केला आहे तो गडगंज असेल आणि तुम्हाला वाटलं की कायद्यानं माझं संरक्षण करावं, तुम्ही साधी मागणी करा सरकारकडे, न्यायव्यवस्थेकडे मागणी करा की मी गरीब आहे मला संरक्षण द्या. तर सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा संरक्षण देत आहे. एक उदाहरण मी नेहमी सांगतो की लातूरमध्ये एक खून घडला, कल्पनागिरीचा खून खटला. आता कोणी मारलं कल्पनागिरीला ह्याच्या मी वादात जात नाही पण इथं लक्षात ठेवायचं की या खून खटल्यामध्ये त्या कल्पनागिरीच्या आईवडिलांनी मागणी केली. काय मागणी केली की माझी मुलगी आता गेली आहे, आता ती पुन्हा येणे नाही, परंतु माझ्या जीवाला धोका आहे आणि म्हणून आज सुद्धा जर तुम्ही कधी गेलात तर त्या कुटुंबाला सुरक्षा आहे. गंधारी पोलीस त्या घराच्या अवतीभोवती आहे कारण कायदा समान तर आहेच आहे परंतु कायदा तुमचं संरक्षण सुद्धा करतंय. भिकारी जरी असेल तर ती कायदा समान आहे. भिकाऱ्यावर जरी अन्याय झाला त्यानं जर न्याय मागितला तर कायद्याला संरक्षण द्यावे लागतं. आणि म्हणून त्या खटल्यामध्ये उज्ज्वल निकम हा सरकारी वकील नेमला गेला. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की कलम 14 कायद्यासमोर समानता इंग्लंडकडून आपण घेतलं आहे आणि कायद्यापासून समान संरक्षण हे तत्व जर आपण कुठल्या देशाकडून घेतलं तर आपण अमेरिकेकडून घेतलं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा. काय महत्त्वाचा मुद्दा की कायद्यासमोर समानता या तत्वाला काही अपवाद आहे. राज्यघटनेच्या 361 कलमानं, आहे ना. कोण अपवाद आहे तर राष्ट्रपती, भारतातले बरं, राष्ट्रपती आणि राज्यपाल हे 2 पद ह्या कलमाला अपवाद आहेत, आहे ना. 361 कलमानं. आता हे घटनात्मक पद आहे, वैधानिक पद आहे. कुठल्याही न्यायालयामधून हे लोक राष्ट्रपती आणि राज्यपाल पदावर असताना कुठलीच कारवाई करता येत नाही, आदेशसुद्धा काढता येत नाही, फौजदारी कारवाई नाही. आणि नोटीस दिल्यापासून 2 महिन्यानं दिवाणी कारवाई मग नंतर केली जाते. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की कायद्यासमोर समानता या तत्वाला अपवाद जर काय असेल तर भारतातलं राष्ट्रपती आणि राज्यपाल हे पद आहे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अजून कुठले अपवाद आहेत तर कलम 31C कलम 14ला अपवाद आहे. मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी हे कलम आहे. जिथं 31C ग्राह्य आहे तिथं कलम 14 लागू होत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून काय अपवाद आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे मित्रांनो. या कलमाला काय अपवाद आहे तर बघा या कलम 14ला काय अपवाद आहे तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. काय बघा की दुसऱ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष, आहे ना,
दुसऱ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष, या कलम 14ला अपवाद आहे. दुसऱ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतात आलेत आणि त्यांच्या हातून काहीतरी कृत्य घडलं आहे, आपण त्यांच्या विरोधामध्ये जाऊ शकत नाही. आपण त्या देशाला सांगू की तुमचा राष्ट्राध्यक्ष जो बायडन इथं आले होते आणि आमच्या पत्रकाराला एक थोबाडीत मारले, का म्हणून मारले. आपण तिथल्या न्यायव्यवस्थेला सांगू, तिथलं न्यायालय त्याच्यावर कारवाई करेल न करेल. पण राष्ट्राध्यक्ष, दुसऱ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष, या कलम 14ला अपवाद आहेत. त्याच्या पुढे जाऊन संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ज्या संस्था आहेत, आहे ना, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जेवढ्या काही संस्था आहेत, तर त्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्व संस्था, त्याचे अध्यक्ष, त्याचे पदाधिकारी, हे सुद्धा कलम 14ला अपवाद आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं की कलम 14ला काय अपवाद आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर या पद्धतीनं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आणि म्हणून कुठलीच पोलीस कारवाई वगैरे या लोकांवर होत नाही, आहे ना, दिवाणी खटलासुद्धा चालवला जात नाही, हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं कलम 14 काय सांगतंय तर कायद्यासमोर समानता, हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन बघा, समानतेचा हक्क आपण बघतोय. कलम 14 ते 18मध्ये समानतेचा हक्क आहे. पहिला हक्क आहे कायद्यासमोर समानता, किंवा पहिल्या हक्कामधलं पहिलं कलम आहे ते म्हणजे कलम 14, अतिशय महत्त्वाचं, ज्याच्यावर कुठल्याही परीक्षेत प्रश्न आहे. कायद्यासमोर समानता कुठून घेतलं? कायद्यासमोर समानता या तत्वाला काय अपवाद आहे? आता कायदा समान होता म्हणून संजय दत्तला बिनभाड्याची खोली भोगावी लागली. कायदा सगळ्यासाठी समान आहे म्हणूनच सलमान खानला सुद्धा 2 दिवसच तुरुंगात, काळविटीची शिकार, हिट अँड रन केस, परंतु 2 दिवस का होईना त्याच्यावरती कारवाई झाली. कायदा कुणाला सोडत नाही. पैशाच्या जोरावर किती जरी पळवाटा शोधल्या लोकांनी, मोठ्या लोकांनी, पण शेवटी कायदा सोडत नाही. चारा घोटाळ्यामध्ये लालूला जेल आहे, छगन भुजबळ साहेबाला सुद्धा जेल भोगावी लागली. आता ते निर्दोष आहेत का दोष आहेत ह्याच्यात आपणाला पडायचं नाही. निर्दोषत्व त्यांनी सिद्ध करावं. पण माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की अशा पद्धतीनं कायद्यासमोर समानता या तत्वाला जर अपवाद काय असेल तर हे सगळे घटक आहेत, हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतरचं कलम आहे कोणतं तर कलम 15. काय सांगतंय कलम 15 असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. काय सांगते बघा कलम 15? तर कलम 15 सांगतंय, काय सांगतंय तर कलम 15 सांगतंय धर्म, आहे ना. कलम 15 काय सांगतंय तर धर्म. कलम 15 काय सांगतंय तर धर्म, आहे ना. तर इकडे घेतो थोडंसं. धर्म, वंश, आहे ना, जात, लिंग, आहे ना, जन्मस्थान, यावरून भेदभाव करण्यास मनाई, आहे ना. भेदभाव करण्यास मनाई. आता बघा, समानतेच्या हक्कामधलं दुसरं कलम ते म्हणजे कलम 15. आता एक एक घेऊ आपण. कलम 15 काय सांगतंय? धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास मनाई. कुठलं कलम? कलम 15, आहे ना. हे कलम. आता इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, एक एक फोडून घ्यायचं आपण. काय तर धर्म. आता जगाच्या पाठीवर जेवढे धर्म आहेत मित्रांनो, तेवढे धर्म एकट्या भारतात आहेत, आहे ना. अनेक धर्म आहेत. आणि म्हणून जर कुणी धर्मावरून भेद करत असेल तर ते राज्यघटनेला मान्य नाही. जर कुणी भेद केला, आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला की किल्लारीला भूकंप झाला. कधी झाला तर 30 सप्टेंबर 1993 किल्लारीला भूकंप झाला. कधी तर 30 सप्टेंबर 1993. बघा, 1993 किल्लारीला भूकंप झाला आणि या भूकंपामध्ये अनेक लोकांचा जीव गेला. आणि मग सरकारनं पुनर्वसन केलं. अनेक संस्था पुढे आल्या. काही ख्रिश्चन मिशनरी सुद्धा त्या भागामध्ये फिरत होते, आमिष दाखवत होते. काय आमिष दाखवत होते? की आमचा धर्म स्वीकारा, तुम्हाला नोकरी नसेल तर आम्ही नोकरी देऊ, कुणाचं लग्न झालं नसेल तर आम्ही मुलीसुद्धा देऊ, तुमचं लग्न लावू, पण आमचा धर्म स्वीकारा, आमिष दाखवत होते. पण किल्लारीच्या या भागातल्या लोकांनी एवढ्या काट्या घेतल्या आणि त्यांना हाकलून लावलं. राज्यघटनेला मान्य आहे का भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला धर्म प्रसार करायचा अधिकार आहे?
आहे ना, धर्मभेद करता येत नाही. कुठल्याही धर्माचा असेल, कोणी हिंदू असेल, कोणी मुस्लिम असेल, कोणी ख्रिश्चन असेल, कोणी ईसाई असेल, तुम्हाला भेद करता येत नाही. आणि म्हणून धर्मावरून जर भेद कोणी करत असेल तर राज्यघटनेतलं कलम 15 तुम्हाला सोडत नाही, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून कलम 15, धर्मावरून भेद करता येत नाही, वंशावरून कुणाला हिणवता येत नाही. आता आपला वंश काय? आपले पूर्वज आपला वंश आहे. आता म्हणतात माणसाची उत्पत्ती माकडापासून आहे ना, पूर्वीचा माकड, थोडा सुधारित माकड, थोडा सुधारित माकड. आणि माणसाची उत्पत्ती वंशावरून सुद्धा कुणाला हिणवता येत नाही. एखादा व्यक्ती कुरूप आहे, आता हे देवाची कृपा आहे. एखादा माणूस माकडासारखा दिसतोय, आपण त्याला हिणवू शकत नाही. अरे का रे मंकी? कारण वंशावर हिणवल्यासारखा तो प्रकार आहे. एखादी आपली तुमची मैत्रीण एखादी असेल, ती कुरूप दिसते, थोडंसं काळी दिसते, तुम्ही जर तिला म्हटलात काय तू मंकीसारखं दिसतेस, तर ती जर महिला गेली, ती मुलगी जर पोलीस स्टेशनमध्ये गेली तर कलम 15 आपण बिन भाड्याच्या खोलीत गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून वंशावरून कुणाला हिणवता येत नाही. अजून एक उदाहरण सांगतो मित्रांनो, वंशावरून तुम्हाला भेद करता येत नाही. हरभजन सिंग आहे ना, हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अँड्रू सायमन थोडासा मोठा दिसतो, त्याचं मोठं तोंड आहे, माकडासारखा दिसतो, ओठ वगैरे मोठे आहेत. आणि आपल्या भज्जीनं हरभजन सिंगनं बॉलिंग करता करता अँड्रू सायमनला म्हटलं मंकी. हा अँड्रू सायमन गेला BCCIकडे. अँड्रू सायमननं पाऊल उचललं की मला हरभजन सिंगनं माझ्या वंशावर हिणवलं. तर हरभजन सिंगच्या सामन्यामध्ये कपात झाली मित्रांनो, त्याच्यावर कारवाईसुद्धा झाली, त्याला काही सामने खेळू दिले गेले नाहीत. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की भारतातल्या लोकांनासुद्धा वंशावरून हिणवता येत नाही. आणि परकीय एखादा व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीलासुद्धा वंशावरून हिणवता येत नाही. बरेचसे भारतात पर्यटक येतात, आपण त्याला शिव्या देतो, बरेचसे विद्यार्थी शिव्या देतात, बरेचसे लोक शिव्या घालतात, परंतु आपण मराठी आणि हिंदीमध्ये शिव्या घालतो. पण त्या शिव्या जर आपण इंग्रजीमध्ये घातल्या, त्याला जर कळालं तर आपल्याला ते कधी सोडत नाहीत. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की धर्मावरून आपल्याला भेद करता येत नाही, वंशावरून आपल्याला भेद करता येत नाही. भेद जर कोणी करत असेल तर राज्यघटनेतलं हे कलम तुम्हाला सोडत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की जातीवरून सुद्धा भेद करता येत नाही. भारत असा जगाच्या पाठीवर असा देश आहे जिथं असंख्य जाती आहेत. धर्म तर असंख्य आहेत, पण जातीसुद्धा असंख्य आहेत. कधीच जात नाही अशी जात आहे. आणि म्हणून एखादी मुख्य जात जर आपण पाहिली तर त्या जातीचे पुन्हा पोटजाती आहेत. आहे ना, एखादं कोकणस्थ ब्राह्मण काढलं तर त्याच्यामध्ये कोकणस्थ ब्राह्मण, देवस्थ ब्राह्मण, कोकणातला ब्राह्मण आणि देवस्थ ब्राह्मण याची सोयरीक जमत नाही. कारण कोकणस्थ ब्राह्मणाचं खाद्य आहे मासे आणि भात, आणि देवस्थ ब्राह्मणाचं खाद्य शुद्ध शाकाहारी आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की अनेक जाती आहेत आणि जातीवरून जर कोणी भेद करत असेल तर ते सुद्धा राज्यघटनेला मान्य नाही. जातीचे भेद जर कोणी करत असेल तर हे कलम त्याला सोडत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की धर्मभेद करता येत नाही, वंशभेद करता येत नाही, जातीवरून भेद करता येत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा मित्रांनो की लिंगभेद सुद्धा नाही. लिंगभेद म्हणजे स्त्री आणि पुरुष समानता. भेद करतो का आपण? तर केला जातो मित्रांनो. आहे ना, शासन व्यवस्थेमध्ये लिंगभेद केला जात नाही, सार्वजनिक नोकऱ्यामध्ये लिंगभेद नाही आहे. आणि म्हणून एका तलाट्याच्या परीक्षेला पोर्टलवर प्रश्न पडलेला की स्त्री आणि पुरुष समानतेचं राज्यघटनेत कुठलं कलम आहे? तर 15 कलम आहे मित्रांनो, समानतेचं कलम आहे. कारण लिंगभेद नाही. स्त्रियांनाही तेवढेच अधिकार आहेत आणि पुरुषांना सुद्धा तेवढेच अधिकार आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की लिंगभेद करता येत नाही. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की जन्मस्थानावरून सुद्धा भेद करता येत नाही. भारत जगाच्या पाठीवर असा देश आहे, आपण एकेरी नागरिकत्व स्वीकारलं आहे. भारतामध्ये कुठेही जाता येतं आहे, कुठेही राहता येतं आहे, कुठलाही व्यवसाय करता येतं आहे. आणि म्हणून 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. तुम्हाला महाराष्ट्राचा कंटाळा आला, तुम्ही कुठल्याही राज्यात, बिहारला जा, आंध्रात जा, कर्नाटकात जा, कुठेही जा, तिथलं सरकार तुम्हाला का आलाच म्हणत नाही किंवा तिथला व्यक्तीसुद्धा का आलाच म्हणत नाही. कारण जन्मस्थानावरून भेद करता येत नाही. आपल्या महाराष्ट्राची मायावी नगरी किंवा देशाची मायावी नगरी मुंबई आहे. या मुंबईमध्ये डॉन आहेत, या मुंबईमध्ये बॉलिवूड, हॉलिवूड सगळंच आहे. मुंबईमध्ये भारतातल्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन राहतात, कारण मायावी नगरी आहे.
आणि बिहारी असतील किंवा उत्तर भारतातले लोक येतात, रोजगाराच्या निमित्तानं येतात, कामाच्या निमित्तानं येतात आणि घाणीतलं सुद्धा काम ते करतात. मुंबई पाठीमागं तुंबली होती कारण गटारीमध्ये उतरून साफ करण्याची क्षमता त्या लोकांची आहे, आपण करत नाही आहोत. आणि म्हणून राज ठाकरे सतत आंदोलन करतात. काय म्हणून आंदोलन करतात की उत्तर भारतीयांनो चालते व्हा. पण राज ठाकरेनं सुद्धा आता येणाऱ्या काळात भूमिका बदलली आहे. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की बिहारींनो चालते व्हा. जिथं जिथं राज ठाकरे आक्रमक बोलले आहेत तिथं कोर्टानं समन्स बजावला आहे की राज्यघटनेला हा विचार तुम्हाला मान्य नाही आहे, राज्यघटनेचा हा विचार आम्हाला मान्य नाही आहे. आणि मग कोर्टानं समन्स बजावलं आहे की राज्यघटनेच्या विरोधी विचार, जन्मस्थानावरून भेद करता येत नाही. कुठला जरी ठिकाणी जन्म झाला असला तरी तो व्यक्ती हा भारतीय आहे आणि म्हणून जन्मस्थानावरून भेद करता येत नाही. अजून एक उदाहरण सांगता येईल की MIMचे जे ओवेसी बंधू आहेत ते थोडंसं हिंदू धर्माच्या विरोधामध्ये थोडंसं आक्रमक होतात, आहे ना. काही हिंदू धर्मातले लोकसुद्धा आक्रमक होतात मुस्लिम धर्माच्यासाठी. धर्मावरून आपल्याला भेद करता येत नाही. प्रत्येक धर्माला धर्मस्वातंत्र्य आहे. जर तुम्ही धर्मावरून भेद करत असाल, तुम्ही जातीवरून भेद करत असाल, तुम्ही वंशावरून भेद करत असाल तर ते राज्यघटनेला मान्य नाही आहे. आणि अतिशय महत्त्वाचं असणारं जे काही जे कलम आहे ते म्हणजे राज्यघटनेतलं हे 15 कलम आहे. हे सगळे मुद्दे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आले पाहिजेत आणि म्हणून कुठं कुठं भेद केला जात नाही. आता खरं तर ह्याचे 5-6 पोटप्रकार पडतात, उपप्रकार पडतात. सार्वजनिक पानवट्यावर आहे ना, जेवढे काही सार्वजनिक मंदिरं आहे, पानवटे आहेत, ह्याच्यावर भेद केला जात नाही. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचं की ज्या काही राज्यसंस्थेच्या ज्या काही संस्था आहेत किंवा मग मनोरंजन करणारे जे काही चित्रपटगृह आहेत, हॉटेल आहेत, इथं सुद्धा भेद केला जात नाही, आहे ना. कलम 15(2) मध्ये. त्याच्या पुढे जाऊन कलम 15(3) मध्ये की महिलांसाठी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तर लिंगभेद करता येत नाही, मग महिलांसाठी आरक्षण आहे ना, लहान बालकासाठी आरक्षण आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा भेद नाही का, तर या लोकांना सगळ्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची ती तरतूद आहे. हा भेद म्हणता येत नाही. आणि मग इथं लक्षात ठेवायचं की कलम 15(3) मध्ये त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचं की कलम 15(4) मध्ये शैक्षणिक जे काही संस्था आहेत त्याच्यामध्ये मागासवर्गीयांना आरक्षित पदे आहेत, SC STला आरक्षित पद आहे, तर ते सुद्धा भेद नाही का, असा प्रश्न जर तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर तो भेद नाही. आता आरक्षण असावं का नसावं या वादग्रस्त भूमिकेत आपण जायचं नाही. पण इथं लक्षात ठेवायचं की हा भेद नाही आरक्षण म्हणजे, तर या सगळ्या जे आरक्षण ज्यांना मिळते तर मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची ती केलेली तरतूद आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की कलम 19(5) सुद्धा समाविष्ट केलं आहे नंतरच्या काळामध्ये. कधी समाविष्ट केलं आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे की कलम 19(5) मध्ये नेमकं काय सांगतं आहे. तर ज्या उच्च संस्था आहेत, आहे ना, ज्या केंद्रीय उच्च संस्थामध्ये जे काही आरक्षण आहे, OBCला आरक्षण आहे 27%. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचं की 93वी घटना दुरुस्ती झाली 2005 मध्ये आणि कलम 15(5) नुसार उच्च ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये मागासवर्गीयांचे जे आरक्षित जे काही 27% आरक्षण आहे ते दिलं गेलं, हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की कलम 15(6) मग काय सांगतंय असा जर प्रश्न विचारला तर ज्वलंत विषय आहे मित्रांनो. तर केंद्र सरकारनं एक घटना दुरुस्ती केली आहे. कोणती बघा, तर केंद्र सरकारनं 103वी घटना दुरुस्ती केली आहे आणि 124वे घटना दुरुस्ती विधेयक मांडलं आणि ह्याची घटना दुरुस्ती 103वी घातली. कोणती, तर आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण दिलं आहे ना. आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण दिलं आहे. किती टक्के दिले, तर 10% दिले. कुठल्या घटना दुरुस्तीनं, तर 103वी घटना दुरुस्ती, आर्थिक दुर्बल घटकाला 10% रिझर्वेशन आणि 124वे घटना दुरुस्ती विधेयक, आहे ना. आणि म्हणून नव्यानं समाविष्ट केलं कलम 15(6). हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता खरं तर खूप डीप संकल्पना आहेत आणि मी इथं लक्षात एवढंच ठेवायचं की कलम 14 काय सांगते असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर कलम 14 सांगते कायद्यासमोर समानता. कलम 15 काय सांगते असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास मनाई. राज्यघटनेत कुठलं कलम आहे, तर 15वं कलम आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचं, तर कलम 16 काय सांगतंय, तर मित्रांनो कलम 16 सांगतंय काय बघा की सार्वजनिक नोकरीबाबत सर्वांना समान संधी, आहे ना.
सार्वजनिक नोकरी. सार्वजनिक नोकरी म्हणजे सरकारची नोकरी आहे ना. सर्वांना समान संधी आहे, इथं भेद केला जात नाही, सर्वांना समान संधी आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं सुद्धा आरक्षण दिले, हा भेद नाही का? हा भेद नाही, तर त्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेली तरतूद आहे. महिलांसाठी इथं आरक्षण आहे, मग हा भेद नाही का? तर हा भेद नाही, तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेली ती तरतूद आहे ना. लहान मुलं असतील, महिला असतील किंवा SC ST OBC या सगळ्या घटकांना आरक्षण इथं दिलं आहे ना. OBCला तर 27% रिझर्वेशन दिलं आहे ना. आणि म्हणून पहिला मागासवर्गीय आयोग कधी नेमला, तर 1953मध्ये काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्गीय आयोग नेमला. आणि त्याच्या पुढे जाऊन संसद सदस्य BP मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली 1979मध्ये आयोग नेमला. त्यांनी अभ्यासपूर्ण शिफारशी 1980मध्ये सुचवल्या आणि 1990पासून OBCला 27% रिझर्वेशन दिलं गेलं, इतर मागासवर्गीयांना 27% आरक्षण दिलं गेलं आहे ना. जनता पक्षाच्या कार्यकालामध्ये माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की सार्वजनिक नोकरीमध्ये भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला समान संधी आहे, पण काही गोष्टी अपवाद आहेत. सार्वजनिक नोकरीच्या बाबतीमध्ये काही राज्यामध्ये वास्तवाची अट आहे. आता सुरुवातीला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्याच राज्याचा रहिवासी असावा अशी अट होती, पण आता ती संपुष्टात आली आहे. आणि काही भागामध्ये संसद कायदा करू शकते. काय कायदा करू शकते की सार्वजनिक नोकरीमध्ये त्याच भागातला रहिवासी असावा अशी अट टाकू शकते, म्हणजेच वास्तवाची अट टाकू शकते आहे ना. तिथलाच रहिवासी असावा, वास्तव्य नक्षलग्रस्त भागामध्ये, युद्धसदृश्य भागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये, कारण त्या लोकांची संस्कृती भिन्न आहे, आदिवासीची संस्कृती भिन्न आहे. जर आपण या आदिवासीच्या संस्कृतीला हसायला लागलो, अरे कसले तुम्ही आदिवासी असं म्हणायला लागलो, तर कत्ती घेऊन आदिवासी आपल्या मागं लागतात आणि म्हणून त्यांची संस्कृती भिन्न आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की संसद कायदा करून काय करेल की वास्तवाची अट टाकू शकेल. कारण गडचिरोली वगैरे पोलीस भरतीचा जर तुम्ही विचार केला तर तिथल्या बोलीभाषेवर प्रश्न आहेत आहे ना. नक्षलग्रस्त भागामध्ये तिथला भाग नक्षलग्रस्त आहे, आदिवासी आहे, आणि मग ही बोलीभाषा तिथल्या कर्मचाऱ्याला आली पाहिजे. आणि म्हणून वास्तवाची अट या ठिकाणी येऊ शकते. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की इतर भागामध्ये मात्र वास्तवाची अट नाही आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं की सार्वजनिक नोकरीमध्ये भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला काय आहे तर समान संधी आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता ह्याच्यात सुद्धा उपकल्म पडतात. आणि म्हणून 16(6) पुन्हा नव्यानं पण समाविष्ट केलं आहे. आर्थिक दुर्बल घटकांना रिझर्वेशन दिलं आहे 10%, कलम 15(6) आणि कलम 16(6) अशा पद्धतीनं 2 कलम आपण समाविष्ट केले आहेत. आणि म्हणून सार्वजनिक नोकरीबाबत भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला या पद्धतीनं एकंदरीत समान संधी आहे, हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं एकंदरीत सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आता खरं तर म्हणजे अतिशय महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला ह्या ज्या काही नोकऱ्या आहेत सरकारच्या, केंद्र सरकारच्या नोकऱ्या असो, राज्य सरकारच्या नोकऱ्या असो, तर या सगळ्या समान संधीच्या दृष्टिकोनातून हे कलम तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचं कलम 16. बघा, आपण समानतेचा हक्क बघतोय मित्रांनो. पहिला हक्क आपण बघितला समानतेचा हक्क, त्याच्यामधलं पहिलं कलम बघितलं कलम 14, कायद्यासमोर सगळे समान आहेत. हे तत्व आपण इंग्लंडकडून घेतलं आहे. त्याच्या पुढे जाऊन कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास मनाई, हे तोंडपाठ झालं पाहिजे पोरांनो आहे ना. कलम 15 आणि त्याच्या पुढे जाऊन कलम 16 काय सांगते तर सार्वजनिक नोकरीमध्ये भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला समान संधी आहे, हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन कलम 17 काय सांगतंय, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. काय सांगतंय कलम 17 तर कलम 17 सांगतंय अस्पृश्यता नष्ट करणे. कशाला म्हणायचं अस्पृश्यता पोरांनो, तर अस्पृश्यता हा समाज व्यवस्थेला लागलेला कलंक आहे. बघा कलम 17 काय सांगतंय तर कलम 17 सांगतंय अस्पृश्यता नष्ट करणे. नष्ट झाली का हो अस्पृश्यता? आता शिकलेल्या ठिकाणी किंवा शहरी भागात अस्पृश्यता आपण पाळत नाही आहे ना. अस्पृश्यता नष्ट करणे 17 कलम खर्च केले बरं. आता अस्पृश्यता म्हणजे काय तर अस्पृश्यता म्हणजे समाज व्यवस्थेला लागलेला कलंक आहे.
पूर्वी वर्णव्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि शूद्र जातीतले लोक अस्पृश्य म्हटलं जायचं. एखादं मोठं पाटलाचं घर आहे, एखाद्या गावामध्ये पाटलाचं ब्राह्मणाचं घर आहे, एखादा दलित समाजाचा व्यक्ती जर त्यांच्या घरामध्ये आला तर घरामध्ये सुद्धा त्याला प्रवेश नव्हता. तुम्ही चहा देताय, त्याला पाणी देताय, तुम्ही वरून ओतताय पाणी, ती सुद्धा अस्पृश्यता आहे. ही माहिती राहत नाही लोकांना राज्यघटना. जर कोणी दुसऱ्या कपामध्ये किंवा वेगळं भांडं ठेवलं आहे, आता त्या व्यक्तीला माहिती झालं नसेल तर तो भाग वेगळा, परंतु सगळ्याच्या समोर तुम्ही जर त्याला हीन वागणूक देत असाल तर ती सुद्धा अस्पृश्यता आहे. अस्पृश्यता समाजव्यवस्थेला लागलेला कलंक आहे. अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. याच्यासाठी राज्यघटनेत कुठलं कलम आहे तर 17 कलम आहे. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचं की अस्पृश्यतेसाठी संसदेनं काही कायदे केलेत. कुठले कायदे केलेत मित्रांनो तर पहिला कायदा केला आहे की अस्पृश्यता अपराध कायदा आहे ना. अस्पृश्यता अपराध कायदा कधी केला आहे असा जर प्रश्न विचारला, हे खूप महत्त्वाचं आहे, तर 1955 मध्ये केला अस्पृश्यता अपराध कायदा. 1976 मध्ये या कायद्यात बदल केला आहे. काय बदल केला आहे तर 1976 मध्ये अपराध नागरी अधिकार संरक्षण कायदा आहे ना. अपराध नागरी अधिकार संरक्षण कायदा, अशा पद्धतीनं या कायद्यामध्ये बदल संसदेनं केला आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार निवारण कायदा कधी केला आहे संसदेनं आहे ना. अनुसूचित जाती जमाती, अनुसूचित जाती म्हणजे SC का ST तर अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST. इथं लक्षात ठेवायचं की अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार निवारण कायदा संसदेनं कधी केला आहे तर 1989 मध्ये केला आहे. जर कोणी अस्पृश्यता जर समजा पाळत असेल तर अस्पृश्यता पाळण्याला, ज्यानं अस्पृश्यता पाळली आहे त्याला हे राज्यघटनेतलं कलम सोडत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अस्पृश्यता समाज व्यवस्थेला लागलेला कलंक आहे. जोपर्यंत जातीपातीचे समीकरण आहेत तोपर्यंत अस्पृश्यता राहणार आहे. आणि म्हणून ही कालओघात निर्माण झालेली प्रथा, अशा पद्धतीनं की म्हैसूरच्या उच्च न्यायालयानं कालओघानं निर्माण झालेली प्रथा असं वर्णन या अस्पृश्यतेचं केलं आहे. आणि हे नष्ट झालं पाहिजे म्हणून राज्यघटनेमध्ये अतिशय महत्त्वाचं हे कलम आहे ना. म्हणजे काही जातीमध्ये जन्म झाल्यामुळं लोकांवर होणारा सामाजिक आणि राजकीय आणि आर्थिक अन्याय म्हणजे अस्पृश्यता आहे असं म्हैसूरचं उच्च न्यायालय म्हणतं आहे. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की अस्पृश्यता नष्ट करणारं जर कोणी अस्पृश्यता पाळत असेल तर काय शिक्षा आहे असा जर प्रश्न तुम्ही मला विचारत असाल तर अस्पृश्यता जर कोणी पाळत असेल, आता अस्पृश्यता पाळणं म्हणजे काय. आता ग्रामीण भागामध्ये म्हातारे जे लोक असतात ते पूर्वीप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात. आपण शिकलेली लोक वागत नाही. आपण एखादा दलित समाजाचा आपला मित्र असतो, आपण एका ताटामध्ये भोजन करतो, पण एखादा म्हातारा व्यक्ती आहे, पाटलाचा म्हातारा व्यक्ती आहे, ब्राह्मणाचा म्हातारा व्यक्ती आहे, आता उघड टीका म्हणून नाही पण अजूनसुद्धा एखादा दलित समाजातला एखादा व्यक्ती जर आला घरामध्ये तर दुरून त्याला पाणी देतो. भाकरी वाढायचं असेल तर दुरून देतो. वेगळं ताट वापरतो. कपसुद्धा पण वेगळा देतो. हे राज्यघटनेला मान्य नाही. अलग लक्षात. आणि म्हणून तो अस्पृश्यता पाळल्यासारखा प्रकार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की जर कोणी अस्पृश्यता पाळत असेल तर शिक्षा काय आहे असा जर प्रश्न तुम्ही मला विचारत असाल तर अगदी नाममात्र दंड आहे. काय आहे बघा तर 500 रुपये दंड आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या हातचा मळा आहे 500 रुपये दंड, पण 6 महिन्याची बिनभाड्याची खोली आहे मित्रांनो. 6 महिने तुम्हाला कारावास आहे. आणि 6 महिने तुम्हाला, आता खरं तर सलमान खान 2च दिवस होते जेलमध्ये पण रडून बाहेर आले. आपणाला 1 ताससुद्धा बसणं शक्य नाही आहे. 6 महिन्याची बिनभाड्याची खोली आहे. म्हणून अस्पृश्यता पाळायची नाही. कुणी जर पाळत असेल तर त्याला विरोध करायचा. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा काय मित्रांनो की अस्पृश्यता याच्या संदर्भामध्ये काय शिक्षा आहे तर 500 रुपये दंड आणि 6 महिन्याची बिनभाड्याची खोली. आणि त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही कुठली निवडणूक लढवत असाल, संसदेची तुम्हाला निवडणूक लढवायचं आहे तर तुम्हाला अपात्र घोषित केलं जातं. तुम्हाला राज्याच्या विधिमंडळाची, विधानसभा, विधान परिषदेची निवडणूक लढवायचं आहे, तुम्ही अस्पृश्यता पाळली आहे, गुन्हा तुमच्यावर झाला आहे, तुम्ही शिक्षा भोगलात, तरीसुद्धा तुम्हाला काय केलं जातं, अपात्र ठरवलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही एखाद्या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायचा आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जर अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये तुम्ही दोषी ठरवलात तर तुम्हाला
ती निवडणूक लढवून दिली जात नाही, अपात्र ठरवलं जातं. म्हणून लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं की राज्यघटनेतलं 17 कलम काय सांगतंय, तर त्याचं उत्तर आहे अस्पृश्यता नष्ट करणारं हे अतिशय महत्त्वाचं कलम आहे. हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचं कलम आपण पाहतो आहोत, समानतेचा हक्क. आणि या समानतेच्या हक्कामध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा हक्क म्हणजे कलम 17, अस्पृश्यता नष्ट करणे, जातीपातीचे समीकरण नष्ट करणे म्हणजेच अस्पृश्यता नष्ट करणे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन अतिशय महत्त्वाचं त्याच्यानंतरचं समानतेच्या हक्कातलं कलम आहे, ते म्हणजे कलम 18. काय सांगतंय कलम 18 असा जर प्रश्न तुम्ही मला विचारत असाल तर किताब नष्ट करणे आहे ना. किताब म्हणजे काय, तर किताब म्हणजे पदव्या नष्ट करणे आहे ना. आता आपण पदव्या नष्ट करणारं कलम राज्यघटनेत मूलभूत हक्कात समाविष्ट केले. बघा कलम 18 काय सांगतोय असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे आहे ना. कलम 18 काय सांगतोय बघा, तर कलम 18 सांगतोय मित्रांनो, तर पदव्या किंवा किताब नष्ट करणे आहे ना. आता या कुठल्या पदव्या आहेत मग किंवा कुठले किताब आहेत, तर वसाहतवादी राजवटीने दिलेल्या पदव्या. बघा खूप महत्त्वाचं आहे बरं हे, की वसाहतवादी राजवट, या वसाहतवादी राजवटीने दिलेल्या पदव्या किंवा किताब नष्ट करणे आहे ना. आता वसाहतवादी राजवटी म्हणजे आहे ना, बाहेरच्या अनेक राजवटी आपल्यात वसाहत केल्या आणि भारतावरती राज्य केल्या. इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, या वसाहतवादी राजवटीनं भारतात आल्याच्या नंतर पाहिलं की भारतातल्या लोकांना नुसतं गोड बोलायचं. भारतातल्या लोकांना नुसतं गोड बोललं की अंगावरचे कपडेसुद्धा देतो, आपण देतो. एका घरामध्ये एखादा पाहुणा आला आहे, आपण त्याचा आदरातिथ्य एवढा करतो की आपल्या घरामध्ये आपण पंचपक्वान खात नाही, पण एखादा घरात पाहुणा आला तर आपण त्याला पंचपक्वान देतो. प्रसंगी कर्ज काढतो, ऋण काढतो, पण त्याचा मान सन्मान आपण करतो. त्याला पिठलं भाकरी, शिळ्या भाकरी खाऊ घालून आपण पाठवत नाही आहे, कारण त्याचा मान सन्मान करतो, कारण आपल्यालाही त्याच्या घरी जायचं आहे. भारतातल्या लोकांना खुश करण्याचं तंत्र या वसाहतवादी राजवटीनं अंगीकारलं. कोपराला गुळ लावलं की भारतातले लोक अंगावरचे कपडे काढून देतात, हे तंत्र त्यांनी अवगत केलं. आणि भारतातल्या अनेक लोकांना पदव्या दिल्या. कुठल्या पदव्या दिल्या मित्रांनो, तर भारतातल्या अनेक लोकांना या वसाहतवादी राजवटीमध्ये कुठल्या पदव्या दिल्या, तर महाराजा आहे ना. महाराजा, महाराजा म्हणायचे, दिवाण म्हणायचे आहे ना, रायसाहेब म्हणायचे आहे ना, राजेसाहेब म्हणायचे. आता ह्या एवढ्या भारी पदव्या दिल्यावर भारतातले लोक लगेच फुगायचे, ऊर काढायचे आहे ना. वसाहतवादी राजवटीने दिल्या पदव्या. आता खरं तर हे पाटील, देशमुख वगैरे पदव्याच आहेत तुम्हाला सांगतो आहे ना. आणि म्हणून पाटील असेल, देशमुख असेल आणि कुलकर्णी असेल. कुलकर्णी वतने रद्द केले छत्रपती शाहू महाराजांनी आहे ना. आणि तलाठी नावाचं पद त्यांनी निर्माण केलं वसाहतवादी राजवटीनं, की शेतसारा गोळा करण्यासाठी किंवा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी असे पद निर्माण केले. एखादा हुशार व्यक्ती असेल तर त्याला पाटील म्हणायचे, एखादा शेतसारा गोळा करण्याचा एखादा व्यक्ती असेल तर त्याला देशमुख म्हणायचे, कुलकर्णी म्हणायचे. आणि जर शेतसारा गोळा नाही झाला तर हे पाटलं सगळे देशमुख, कुलकर्णी जमिनी घ्यायचे. पूर्वी पाटलाला 100 एकर जमिनी इंग्रजाची देण आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आता राहिल्या नाही आहेत. परंतु माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की वसाहतवादी राजवटीनं दिलेल्या ज्या वंश परंपरेनं पदव्या आहेत ते नष्ट करणारं राज्यघटनेत कुठलं कलम आहे, तर कलम 18 आहे. पदव्या नष्ट करणे किंवा किताब नष्ट करणे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून भारतरत्न, पद्मविभूषण, परमवीर चक्र हे ज्या काही पदव्या आहेत ते गुणवत्तेच्या आधारे आहे, त्याचा इथं समावेश नाही आहे. इथं लक्षात एवढंच ठेवायचं की वसाहतवादी राजवटीनं दिलेल्या ज्या काही पदव्या आहेत, वंश परंपरेने दिलेल्या पदव्या, हे नष्ट करणारं राज्यघटनेत जर कुठलं कलम असेल तर कलम 18 आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अतिशय महत्त्वाचा असणारा राज्यघटनेतला पहिला हक्क जर कोणता, तर पहिला हक्क समानतेचा हक्क आहे.
आणि हा जो हक्क आहे तो कुठल्या कलमात आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे की समानतेचा हक्क कुठल्या कलमात, तर कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क आहे. आणि तुमचा हा जो हक्क आहे जर कोणी हिरावून घेतला तर न्यायालयाकडून तुम्हाला पुन्हा मिळवून देणं हे मूलभूत हक्काचं काम आहे. आणि मग खूप विस्तृत विवेचन आपण या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून समानतेचा हक्क आपण संपवला. आता मूलभूत हक्कातलं दुसरं जे प्रकरण आहे ते आपण मूलभूत हक्कातलं दुसरं प्रकरण ते म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. मी खूप विस्तृत हे मूलभूत हक्क शिकवतो कारण स्पर्धा परीक्षेलाही हक्क महत्त्वाचे आहेत आणि आपण या देशात राहिल्याच्या नंतर तुम्हाला हक्क काय आहेत कळले पाहिजेत. आणि म्हणून दुसरा हक्क आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. ओके मित्रांनो, काही अडचण वाटत असेल तर विचारू शकता. आणि अशा पद्धतीनं आपण हा हक्क अतिशय महत्त्वाचे असणारे राज्यघटनेतलं अतिशय महत्त्वाचं प्रकरण ज्याच्यावर सतत स्पर्धा परीक्षेला प्रश्न आपण पूर्णपणे शिकवलं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला हे हक्क आवडले असतील, माझं शिकवलेलं आवडलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा, कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू. म्हणून अतिशय महत्त्वाचा असणारा घटक, या घटकाला मी पूर्णविराम देतो, तो म्हणजे समानतेचा हक्क. आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.